नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित चॅनेलच्या माध्यमातून आज आपण ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष प्राज्ञ या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील एकंदरीतच आपले वर्ग कसे चालणार आहेत, त्याचप्रमाणे वर्गाची कार्यपद्धती, परीक्षा आणि उत्तीर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळेपर्यंतची सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। प्रथमतः आपलं अभिनंदन, आपण हा अभ्यासक्रम जॉईन करण्याचा निर्णय घेतलाय। ज्योतिष या विषयातील शिकण्याची आपली इच्छा आणि ती फलद्रूप व्हावी म्हणून आमच्या ज्योतिष तारांकित संचलित जसे श्री गणेश ज्योतिष व वास्तुशास्त्र कार्यालय पुणे संचलित हे जे वर्ग आम्ही घेणार आहोत, घेतलेले आहेत आणि संचलित केलेले आहेत, त्याद्वारे आपण ही माहिती घेणार आहोत। मुळातच हा अभ्यासक्रम ज्योतिष प्रवीण आणि प्राज्ञ हा फक्त ज्योतिष या विषयातील आहे। आपले इतर वर्ग जे आहेत ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्र असे संयुक्त अभ्यासक्रम असलेले विषय आहेत। चला तर पाहूया या अभ्यासक्रमाचा एकंदरीतच आराखडा कसा असेल। यातील पहिला भाग हा ज्योतिष प्रवीण असेल, तर त्यानंतरचा खोलवरचा अभ्यास हा प्राज्ञ आहे। ज्योतिष प्रवीण हा मूलभूत बेसिक, ज्यांना काहीच माहिती नाही अशा सर्वांसाठी हा उपयुक्त अभ्यासक्रम आहे। तर याची थोडी फार माहिती झाल्यानंतर ज्योतिष या विषयाचं आकलन, माहिती, ज्ञान हे झाल्यानंतर त्याचा अधिक अभ्यास करण्यासाठी, खोलवर माहिती घेण्यासाठी प्राज्ञ हा अभ्यासक्रम आहे। एकंदरीतच ज्योतिष प्रवीण आणि प्राज्ञ हा अभ्यासक्रम अनुक्रमे 4 महिन्याचा आहे। हा अभ्यासक्रम आपण एकदमही करू शकता किंवा 4 महिने झाल्यानंतरही प्रवीण नंतर प्राज्ञ हा अभ्यासक्रम करू शकता। ज्याला जसा वेळ असेल त्याप्रमाणे आपण करू शकतो। मुळातच ज्योतिष या विषयासाठी किंवा पत्रिका तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबीची आवश्यकता असते, ह्या विषयाचा आवाका येण्यासाठी मुळातच पंचांग म्हणजे काय, पंचांगात कोणकोणती माहिती अंतर्भूत असते, हा शिकण्याचा मोठा भाग आहे। एकंदरीतच तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, शक, संवत्सर, ऋतू, मराठी महिने, इंग्रजी महिने, त्याचप्रमाणे राशी, लग्न, त्याचप्रमाणे एकूण स्थान, अवकडा चक्र, लग्न कुंडली म्हणजे काय, राशी कुंडली म्हणजे काय, स्पष्ट ग्रह म्हणजे काय, त्याचप्रमाणे सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र राशी प्रवेश, नावराशीचं नाव काय, घातचक्र, त्याचप्रमाणे ज्या गणिताच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय त्याचं कालमापन म्हणजेच अंश कला, विकला म्हणजे काय, अशा ह्या प्रमुख बाबींचा अभ्यास आपण या
ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष प्राज्ञ या अभ्यासक्रमातच पाहणार आहोत। अभ्यासक्रम हा आपल्याला माहितीपत्रक या स्वरूपात दिलेला आहे। या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्याच्यातल्या प्रमुख आणि महत्त्वाच्या बाबी याचा उल्लेख करून काही बाबी स्पष्ट करण्याचा मी यात प्रयत्न करणार आहे, जेणेकरून एकंदरीतच हा विषय आपल्याला कितपत येईल की जमणारच नाही याचं मूल्यमापन स्वतःच करून ते ठरवायचं आहे की आपण यात भाग घ्यायचा आहे किंवा आपल्याला पेलणार आहे किंवा कसं। मुळातच इच्छाशक्ती असणं इथंच आपण 50% जिंकलेला असता। त्याला आपण विल पॉवर म्हणतो। इच्छाशक्ती स्वतःचीच जर असेल शिकण्याची, मग ही बाब शिकण्यासाठी कोणतंही शिक्षण, त्याला वयाचं काहीच बंधन नसतं। कोणत्याही वयात आपण ही अभ्यासक्रमाची बाब शिकू शकता। चला तर पाहूया। एकंदरीतच पंचांग या विषयापूर्वी आपण पत्रिकेचा थोडा अभ्यास म्हणण्यापेक्षा पत्रिका तयार करण्यासाठी कोणत्या 3 बाबींची गरज भासते, म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण। या 3 बाबींच्या शिवाय पत्रिका होऊ शकत नाही। यात शहराचा किंवा जन्म ठिकाणाचा उल्लेख हा अतिशय स्पष्ट असेल तर ते शोधण्यासाठी अवघड जात नाही। उदाहरणार्थ जन्म ठिकाण जर खेड असेल तर मग खेड पुणे जिल्ह्यातही येते, खेड रत्नागिरी जिल्ह्यातही येते। त्यामुळं यातला कुठलाही संभ्रम राहणार नाही याची काळजी या जातकाने किंवा पत्रिका ज्याला करायची त्यांनी घेतली। आणि जो पत्रिका तयार करणार आहे त्यालाही हे अवगत पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत ते किती नेमक्या स्वरूपात हव्या आहेत। तसंच वेळेच्या संदर्भातील बाब, वेळेच्या संदर्भातील बाब ही अचूक स्पष्ट अशी हवी। तर वेळ 7ची, मग आता ही 7ची वेळ सकाळची आहे की संध्याकाळची आहे, आता 12ची वेळ, 12 रात्रीची आहे का दुपारची आहे, याचा खुलासा नीट असणं, म्हणजे थोडक्यात AM PM या संदर्भातली बाब अतिशय स्पष्ट असायला हवी। दुसरी बाब म्हणजे आपण पंचांग म्हणजे काय, तर पंचांग याचा अर्थ ज्या पुस्तकात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या संदर्भातली माहिती असलेली पुस्तिका, एकंदरीतच त्यास पंचांग असं म्हणतात। त्यातही काही माहिती ही बेसिक असणं गरजेचं असतं। पंचांगातील दिलेल्या ज्या वेळा असतात, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, तर त्या सगळ्या वेळ संपण्याची ती असते। त्यामुळे ती वेळ संपले की लगेच दुसरी तिथी म्हणा, दुसरं नक्षत्र हे चालू होत असतं। त्याचप्रमाणे तिथी या ज्या असतात, एक पहिला पंधरवडा आणि दुसरा पंधरवडा। एक पहिल्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंतचा हा भाग जो असतो तो शुक्ल पक्षात येतो। तर पौर्णिमेनंतरची जी प्रतिपदा येते ती प्रतिपदा ते अमावस्या हा दुसरा पंधरवडा, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात। त्याच्यामुळे पौर्णिमेच्या संदर्भातील हा शुक्ल पक्ष, तर अमावस्येच्या संदर्भातील पंधरवडा हा कृष्ण पक्ष याच येतो असं समजायचं। तसंच आयन किती, उत्तरायण आणि दक्षिणायन अशी आयन 2। त्याचप्रमाणे राशी किती, तर राशी 12, मेष ते
मीन. अगदी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूर, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. तशी जशी या 12 राशी आहेत तशाच ह्या 12 जी लग्न आहेत तीही मेष ते मीन अशीच मोडते. तर लग्न म्हणजेच काय, तर मेष ते मीन पर्यंत ज्या वेळेला पहिला मेष येतो ते सर्वसाधारणपणे ढोबळमानाने 24 होरे असतात असं आपण गृहीत जर धरलं तर 12 दुणे 24 म्हणजे एक लग्न सर्वसाधारणपणे 2 तासाचा म्हणजे 2 तासाच्या आसपास कमी जास्त असं एक लग्न असू शकतं. तर आपण पाहिलंय, राशी पाहिल्यात, लग्न पाहिलंय, आता नक्षत्र 27 आहेत. अगदी अश्विनीपासून ते रेवतीपर्यंत एक नक्षत्र जे असतं त्यात 4 चरणांचा समावेश होतो. आणि एका राशीमध्ये सर्वसाधारणपणे 2.25 नक्षत्र येतात. एक राशी असते ती 30 अंशाची असते. तर आपण 12 राशी जर बघितल्या तर 12 गुणिले 30 12 36 म्हणजे 360 हे पूर्ण अंश येतात. याचाच अर्थ 360 अंशाचा जर एक गोल बघितला आपण तो संपूर्ण गोल 360 अंशाचा आहे. म्हणजे त्याला आपण थोडक्यात ब्रह्मांड असं म्हणतो. मग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध एका वर्तुळातला जर 2 भाग केले तर आपल्याला असं दिसून येईल की खाली 180 अंश तर वरती 180. त्यामुळे 180 + 180 360. परत उभी रेषा त्याच्यावरती केली की परत त्याचे 4 भाग म्हणजे प्रत्येक जो आहे तो 90 अंशाचा कोन. म्हणजे या सगळ्या 360 अंशातच हा सगळा भावार्थ आपण समजून घ्यायचा. म्हणजे 360 भागिले 12 याचाच अर्थ एक राशीचे अंश 30 असतात. तर या राशीचा सूक्ष्म अभ्यास जर करायचा असेल राशीचा तर त्याचा सूक्ष्म भाग हाच नक्षत्राचा भाग आहे. तर 13.20 हे एका नक्षत्रात येते. याचा अर्थ जे कमी आहे ती सूक्ष्मता आहे. जी कमी आहे ती सूक्ष्मता आहे. एका राशीचे किती 30 अंश बरोबर. तर 2.25 नक्षत्र म्हणून एक रास एका नक्षत्राचे अंश 13.20 सर्वसाधारण म्हणजे 13.20 भागिले पुन्हा 4 जर आपण केलं तर सर्वसाधारणपणे 3.20 असं हे एका चरणाचा हा भावार्थ येतो. सांगण्याच्या ओघात काही अलीकडे पलीकडे होऊ शकतो पण फक्त आपण एकच भावार्थ हा लक्षात घ्यायचा आहे की एका राशीचे अंश 30 एका राशीत 2.25 नक्षत्र येत आहेत. एका नक्षत्राचे अंश 13.20 एका नक्षत्रात 4 चरण असतात. हे 13.20 भागिले 4 म्हणजे हे एका चरणाचे अंश झाले. मग ह्या राशीच्या सूक्ष्मतेचा जो अभ्यास आहे आणि त्या अभ्यासानुसारच त्या चरणाचा जो चरण स्वामी आहे तो अधिपती आहे. त्या अधिपतीची उपासना केल्यास जातकाला अतिशय उत्तम गुण येतो. म्हणजे थोडक्यात राशीच्या अधिक सूक्ष्म जायचं असेल तर आपल्याला त्या चरणाचा आधार घ्यायला लागेल आणि त्याच्या चरणाचा स्वामी जो आहे
त्या स्वामीची निवड आपल्याला त्या उपासनेच्या साठी घ्यायला लागेल आणि त्या ग्रहाच्या उपासनेने जातकाला जो आहे तो त्या समस्येपासून दूर नेत असतो. थोडक्यात काय आहे, कोणत्याही ज्योतिषाकडे गेल्यानंतर तो काही तुम्हाला जादूसारखं बरं करत नाही. तुम्हाला जी काही उपासना दिलेली जाईल किंवा त्याला ती दिली जाते ती त्याला फक्त ती समस्या जी आहे त्या समस्येपासून दूर नेण्यासाठी ती उपासना दिली जाते, जेणेकरून त्याच्या मनातली चिंता दूर होण्यासाठी काहीतरी एक साधन पाहिजे असतं दूर नेण्यासाठी. तोच विषय नको म्हणून, आणि त्या उपासनेने फक्त ते त्याची आत्मशक्ती, आत्मबल, सहनशक्ती, सबुरी याचा जो वाढवण्याचा प्रयत्न या उपासनेद्वारे केलेला असतो. म्हणूनच या चरणाच्या स्वामीला अतिशय महत्त्व आहे. आपण या ज्योतिष प्रवीणच्या संदर्भातीलच ही सगळी माहिती घेणार आहोत आणि यातले बारकावे जे आहेत, प्रवीण हा प्राथमिक स्वरूपाचं त्याचंच मोठं स्वरूप म्हणजे प्राज्ञा. त्याच्यातला काही अभ्यास हा खोलवर जो आहे तो अधिकांश रूपे प्राज्ञा या अभ्यासक्रमात घेतला. तो एकंदरीतच या आपल्या वर्गामध्ये हा जो भाग शिकवला जातो तो पाठ या स्वरूपात PDF स्वरूपात टाकले जातात, तर काही संदर्भ असे व्हिडिओ आपल्याला पाठवले जातात शनिवारी रविवारी. आपण ते वहीत लिहून घ्यायचं आहे आणि वहीत घेऊन गेल्यानंतर त्याचं मनन चिंतन करून, सिंहावलोकन करून आपण कुठे आहोत याची चाचपणी ही स्वतःच करायची असते. वरचेवर आमच्याकडून होमवर्क जे घेतले जातात त्याद्वारे आपण कुठे आहात, आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आमच्या लक्षात येत आहे आणि त्याद्वारे आमच्याकडून तुमच्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, करणं आवश्यक आहे, त्या बाबीचं स्पष्टीकरण वाचाल पाठ पाठवले जातात आणि आपली तयारी करून घेतली जाते. आणि आपल्या ह्या शंका ज्या असतात पाठ वाचल्यानंतर, त्या शंका आपण दर गुरुवारी व्हॉट्सअपच्या स्वरूपात त्या वर्गात आपण द्यायच्या असतात आणि त्या शंकांचं समाधान हे आम्ही पुढच्या 2 ते 3 दिवसात सगळ्यांच्या शंका जमा करून सर्वसमावेशक याचं सगळं उत्तर त्याला दिलं जातं. हा अभ्यासक्रम संपल्यानंतर आपल्याकडून घरीच ही उत्तरपत्रिका तुम्हाला करायला सांगितली जाते. त्यापूर्वी प्रश्नपत्रिका पाठवली जाते. घरी बसूनच त्यासाठी सर्वसाधारणपणे 15 दिवस दिले जातात. त्या 15 दिवसात आपण आपल्या वेळेनुसार नोकरी, व्यवसाय, शिक्षण इत्यादी गोष्टी सांभाळून आपण हे करू शकता, जेणेकरून कुठलाही त्यात अडथळा येऊ नये यासाठी गोष्टी ह्या केलेल्या आहेत. कोणीही या शिक्षणापासून वंचित राहू नये, या ज्ञानाचा त्याला लाभ घेता यावा यासाठी या गोष्टी सगळ्या व्हॉट्सअपच्या स्वरूपात, PDF स्वरूपात आणि काही संदर्भ व्हिडिओ आणि जर गरज भासली तरच झूम मीटिंगच्याद्वारे काही वर्ग अटेंड केले जातील. आपण हा अभ्यास वरचेवर करणं गरजेचं असतं. हा अभ्यास हा विषय कधीतरी करण्याचा नाही आहे, तो रोजच्या रोज नियमित ठराविक वेळात जर केल्यास त्याचा भार जास्त येत नाही आणि त्याचं ओझं वाटत नाही आणि वेळच्या वेळी तो अभ्यास केल्यानंतर त्याचा तुम्हाला आनंदही घेता येईल. कारण
कोणताही अभ्यास हा ओझ्यापेक्षा आनंदाने जर केला तो अधिक चांगला आपल्या खोलवर मनात रुजतो, वाढतो, त्याचं संवर्धन होतं. म्हणूनच हा आम्ही कोणालाही कुठेही जायची आवश्यकता नाही, यायची आवश्यकता नाही, प्रवासाचा वेळ आणि पैसा खर्च न होता घरच्या घरी करता येईल असा हा अभ्यासक्रम आमचा ज्योतिष प्रवीण आणि प्राज्ञ आहे. आणि या वर्गाची प्रवीण प्राज्ञ फीचा तपशील आमचा या सर्व त्याची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत आणि अभ्यासक्रम कोणता कोणता आहे या संदर्भातली माहिती आपण आमच्या प्रवेश ग्रुपमध्येच आम्ही देत असतो. आणि त्यातील अभ्यासक्रम कोणता कोणता आम्ही घेणार आहोत तेही देत असतो, सुरुवातीलाच देत असतो. आणि आपणही त्याची खात्री करायची असते की आपण जो अभ्यासक्रम माहितीपत्रकात जो दिलेला आहे त्यानुसार आपण चाललेलो आहेत की नाही. कारण आम्ही जो अभ्यासक्रम घेणार आहोत तो सगळा दिलेला आपल्या माहिती पत्रकानुसार बरहुकूम तशाच स्वरूपाचा असणार आहे. आपण हा अभ्यासक्रम करताना तो अभ्यास कशा पद्धतीने करायचा, लक्षात ठेवण्याच्या बाबी कशा, हे सर्व आपण वरचेवर वर्गात अतिशय स्पष्टपणे आणि स्पष्ट शब्दात समजेल अशा सोप्या साध्या सरळ भाषेत आमचे हे पाठ असतात, जेणेकरून आपल्याला समजायला अतिशय सुलभ जाण्याची व्यवस्था आम्ही ही केलेली आहे. तर आपण हा ज्योतिष प्रवीण आणि प्राज्ञ हा अभ्यासक्रम संपल्यानंतर मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण जर उत्तीर्ण झालात, कारण उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला कमीत कमी 50 गुणांची आवश्यकता असते. साधारणपणे हा वर्ग करताना, अभ्यासक्रम करताना कोणताही मनात शंका कुशंका न धरता आपण जर हा अतिशय मनमोकळेपणाने समजून त्याचप्रमाणे वरचेवर हा अभ्यास केल्यास हा आपल्याला निश्चितपणे येऊ शकेल याची आम्हाला खात्री आहे. तर आपण कोणताही वेळ न दवडता त्वरित आपण प्रवेश फी भरून ज्योतिष प्रवीण आणि प्राज्ञ या अभ्यासक्रमाची सुरुवात आपण करायची आहे. तर हा होता हा प्रवीण आणि प्राज्ञ या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील माहिती आणि क्लास नक्की कशा स्वरूपात घेतला जाणार आहे, समजावून कशा पद्धतीने सांगितलेला आहे या संदर्भातली आपली चाचपणी यासाठी हा क्लासचा डेमो आहे. चला तर त्वरा करा आणि आपण प्रवीण आणि प्राज्ञ या अभ्यासक्रमासाठी सज्ज रहा. श्री स्वामी समर्थ.